भगवान शंकरांचा दृष्टांत झालाय. पण कसं आहे, तुम्हाला दृष्टांत झालाय ना, मला अजून झालेला नाहीये. जेव्हा मला होईल ना तेव्हा मी तुम्हाला बोलवून घेईन. ओके, आता तुम्ही जा. हे बघ, आज जाऊन गेला बघ कुठे, डॉली वहिनींकडे. हे पण सकाळी सकाळी. याची तर वाट लागणारच आहे. पण डॉली वहिनी दिवसभरात ज्या कोणाला भेटतील ना, त्याचं भविष्य पण बिघडणार आहे आज. भाई याला म्हणतात खरं प्रेम हा. आपला डॉली बाई बदलल्या. हा म्हणजे जसा तुझ्यावर विश्वास ठेवायला लागलाय ना, तसा आता या सगळ्यावर पण ठेवायला लागलाय विश्वास. रे तसं काय नाही. अरे भाई खरं सांगतोय मी. मला वाटतं ना डॉलीबाईंनी तुझ्या आणि त्यांच्याबद्दल विचारायला या भविष्यवाल्याला बोलावलाय. ए नाही नाही नाही, ए शक्य नाही, मला नाही वाटत असं. नाही. ए सत्या गब्बर, एक भारी आयडिया रे. कसली? चला सांगतो. अरे पण सांग. अरे चला तर सांगतो. अरे तू आता एक शब्द जरी पुढे बोललात ना तर मी पोलिसांना बोलवेन. सत्या, अरे बघ बघ बघ, अरे सूर्य कुठे ते बघ, उगवला का नाही ते. अरे बाई हे काय मध्ये? अरे डॉलीबाई भविष्य ऐकतायत. अरे त्यांनी ज्योतिषाला बोलवलंय. मी काही भविष्य वगैरे काही ऐकत नाहीये. बरं झालं आणि तुम्ही लोक आलात. प्लीज ह्यांना आत्ताच आत्ता इथून बाहेर काढा. आईला म्हणजे आज पण घरात जेवायला नाही भेटणार. म्हणजे नाही नाही म्हणजे काय नाही. हा टोपी काय बोलतोय? हा? माई, अहो मी पोटार्थी आहे माई. माझं जरा ऐकून घ्या. 15-20 रुपये द्या, मी निघून जाईन माई. अहो गरीब आहे, पोटासाठी सगळं करतो मी. हो डॉली वहिनी ते काय म्हणतात ते ऐकून तर घ्या पहिला. गब्बर दादा मगापासून मी हेच सांगते की ऐका ऐका, पण ते ऐकतच नाहीयेत ना. ते ऐकून घ्या ना. अरे काय एकदा ऐकून घ्या. आणि ह्यांच्याकडे काय ऐकण्यासारखं? आणि मुळात माझा या सगळ्यावर विश्वासच नाही तर कशाला ऐकू? माई, खूप मोठी चूक करताय तुम्ही माई. मी गरीब जरूर आहे, पण मी खूप साधना केलेली आहे. आणि या साधनेने मी विद्या प्राप्त केलेली आहे. आणि या विद्येचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? मी तुम्हाला आमंत्रण देऊन इथे बोलवलं जे तुम्ही मला इथे येऊन तत्वज्ञान शिकवताय. चला निघा. ए पिशवी, डॉलीबाई काय म्हणाल्या? निघायचं ना? चल 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 निघायचं इकडनं. हा पण मी काय म्हणतो बाई, नाही म्हणजे माहिती आपल्याला की वहिनींचा याच्यावरती भरोसा नाही, त्यांना आवडत नाही. पण कसं आहे ना की हा टोपी सच्चा आहे का झुटा हे त्यांनी साबित करायला नको का? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही काहीतरी सबूत द्या ना. मग हा टोपी खरा आहे का खोटा ते कळेल ना आपल्याला. हा म्हणजे हाय काय आणि नाही काय, आणि आपल्याला जेवण पण भेटेल. म्हणजे मी वाटेल ते कधीच ऐकून घेणार नाही. आणि माझ्या विद्येचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. जा, तुमची पत्रिका घेऊन या. आणि मग बघा माझ्या जिभेवर कशी सरस्वती नाचते ते. ए पिशवी, ते आपण नंतर बघू. हा इकडनं निघायचं. अरे डॉलीबाईंकडे कसला आलाय पुरावा? अरे त्यांच्याकडे पत्रिका पण नाही. जाऊ दे ना, उगीच 4 चौघात हारले म्हणजे काय की नाही. चल चल निघ 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 चल. ए टोपी, तुझ्याकडे बघून कळतंय आपल्याला तुझ्या जिभेवर काय काय नाचत असेल ते. पण हे बघ, बाहेर जाऊन कुठे पण सांगायचं नाही की आपल्या वहिनी साबित करू शकल्या नाहीत ते. त्या हारल्या हे कुठेही बोलायचं नाही. चल चल निघायचं आता. चल चल. व्हॉट नॉनसेन्स. असं काही पण नाहीये. हे सध्या डॉली वहिनीला ना टेन्शन आलंय, जरा थांब. वहिनी हे बघा, तुम्ही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आपण घालवतो याला. ए चल ना निघ. पण बोलायचं नाही कुठे. चल निघ निघ. अजून वेळ गेलेली नाही माई. तुमच्याकडे जन्मपत्रिका नसेल तर जन्म तारीख आणि जन्म वेळ द्या. मग बघा मी दाखवतो की नाही. मी साबित करून दाखवतो. एक तर तुम्ही साबित करा, नाही तर मी पुरावा देतो. अरे टोपी, अरे जाऊ दे ना. कुठे डायरेक्ट तोंडावर बोलतो तू. जाऊ दे ना, तू थंड घे ना. निघ येता. काय आहे तुमचं तोंडावर बोलू नका अँड ऑल. मी प्रूफ करू शकते की हा सगळा गोंधूपणा आहे म्हणून. चल का. डॉलीबाईंकडे पत्रिका आहे, आपल्याला कशी मिळाली नाही रे? कुठेतरी लपवून ठेवली असणार. ही घ्या माझी पत्रिका.
लाखात एक पत्रिका आहे माई. अशी पत्रिका शोधून सापडणार नाही. तुम्हाला दीर्घायुष्य आहे माई. आयुष्यात दौलत फार नाहीये, पण जोडीदाराचं प्रेम अपरंपार आहे. गोकुळ नांदेल घरात, शंकर पार्वतीचा जोडा. झालं का आणखीन काही सांगायचंय? माई, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अहो, फारच कमी पत्रिकेमध्ये असा योग असतो. ग्रह सौख्य. नाही म्हणजे ते सगळं तर कोणीही सांगू शकतं ना. तुम्ही मला माझं भविष्य सांगणार आहे, म्हणजे पुढे काय होणार माझ्या आयुष्यात ते सांगायचंय. ते सांगा ना. पुढचं आयुष्य उत्तम आहे. काहीही अडचणी नाहीत. सगळं काही व्यवस्थित. ग्रह सौख्य आहे. अहो, दीर्घायुष्य आहे. दीर्घायुष्य आहे नक्की? हा, नक्की बघा, कन्फर्म. म्हणजे काय? बस, मी माझा पॉइंट प्रूव्ह केलाय की हा सगळा यांचा भोंदूपणा आहे म्हणून. कसं पण म्हणजे म्हणजे हे की ही माझी पत्रिका नाहीच आहे. ही नेपोलियन नावाच्या एका फ्रेंच राजाची पत्रिका आहे, ज्याला मरून आता 200 वर्ष झाली आहेत. आणि तुम्ही मला सांगितलं की या पत्रिकेतला माणूस दीर्घायुष्य आहे. पण मी बाकी बरोबर सांगितलं ना. म्हणजे ग्रह सौख्य, संपत्ती वगैरे. म्हणजे अजूनही तुम्ही तुमचा खोटारडेपणा मान्य करत नाही आहात. तर पत्रिका बघून तुम्हाला हे तर कळत नाही की तो माणूस जिवंत आहे का मेलाय. आणि तरी तुमचं असं म्हणणं आहे की तुमचंच करेक्ट आहे. मी निघतो. हे घ्या. नाही, मला भरपूर काम आहेत. मी कशाला? चाललो. अरे अशी कशी काम आहेत तुम्हाला? मी थांबा चाललो. जरा. तुम्ही मगाशी मला काय विचारलं होतं? माझी जन्म तारीख आणि जन्म वेळ ना. तर माझी जन्म तारीख आहे 11 मार्च 1978 आणि माझी जन्म वेळ आहे दुपारी 12:40. आता सांगा माझं भविष्य. नाही, मी निघालो. मला वेळ. बंबोले. लेड वहिनी, कमाल. मानला तुम्हाला, मानला. आपल्या पांड्य वकील पेक्षा पण तुमचा वेजा भारी आहे. मानला तुम्हाला, मानला. डॉलीबाई, एक नंबर आहात तुम्ही खरंच. तुमचा भेजा असलाच चालतो ना, काय सांगू. अहो देवा, असं काही नाहीये. फक्त मला माझा पॉइंट प्रूव्ह करायचा होता इतकं. घ्या, तेच तर म्हणतो ना आपण. तुम्ही असं काहीतरी करून जाता ना, इथे तुमचं तुम्हाला पण कळत नाही. एक नंबर आहात तुम्ही डॉलीबाई. हा ना, त्या बाबाला सरळ सरळ तुम्ही अगदी खडा खडा लाईनीत आणला. चालले डाव हा, आणि त्याला कळलंही नाही त्या बाबाचा मामू कधी झाला. खरंच मानला तुम्हाला. चावडी पिंकी तर एक मस्त चहा तुम्ही बाय पण अरे अरे बाय, अरे काय करतो तू? बाय बिस्किट खाल्ली असती ना आपण. थोडी बिस्किट खाल्ली असती ना. अरे बिस्किट काय, आपण तर तुम्हाला ना बिर्याणी खायला घालतो. हा, बिर्याणी. काय एवढा खुश का झालं रे तू? तुझ्या झिरोचा बल्ब एकदम 440 वोल्टचा कसा काय झाला? काय झाला काय? आपल्याला सांगा, आपल्याला अक्का काय बोलली होती? अक्का बोली बाहेर वा मूर्त्यांनो. अरे अजून काय म्हणाली होती? डॉली वहिनीची पत्रिका पाहिजे, हा, नाही तर घरात पाय ठेवायचा नाही. हा, मग आता आपण घरात पाय ठेवणार. ए भाई, आता जिलेबी सारखा गोल गोल बोलू नको. काय असेल ना ते सरळ सांग. नाही तर काय, डॉली वहिनी काय बोलल्या? ती पत्रिका त्यांची नाही, राजा नेल पॉलिशची आहे. हा, पण जाता जाता डॉलीबाई आपल्याला काय सांगून गेल्या? त्यांची जन्मतारीख आणि वेळ, बरोबर ना? मग त्याच्यावर ना पत्रिका काढणं म्हणजे काय ते? आपले बाय आज का केले. हा, म्हणजे आता आपल्याला घरात जाण्यापासून आणि खाण्यापासून कोणीच रोखणार ना. कोण पण नाही. ते म्हणतात ना, खरं प्रेम करणाऱ्यांबरोबर ना तो वर्ष नेहमीच असतो.
आणि आता वरचा ना या ज्योतिष बाबाच्या रूपात आलाय. अरे त्यांनी आपला मॅटर ना कधीच सॉल्व्ह केलाय रे. पांडेला फोन लाव. झालं का काम? झालं म्हणजे काय, काम सगळं झालं. अहो तुम्ही एखादं काम मला सांगितलं आणि ते मी करणार नाही असं शक्य तरी आहे का? त्या बाईची जन्मतारीख 11 मार्च 1978 आणि वेळ 12:40. हा, वा, हे घ्या पैसे. मोजा मोजा, पैसे जास्तच असतील, कमी नाही. त्या बाईची जन्मवेळ आणि जन्मतारीख आली. पत्रिका बनवायला वेळ लागणार नाही. हा. हे बघा, पुढे पण तुमची मदत लागेल, कळलं ना? एका पायावर तयार आहे, फक्त कुठे आणि कधी यायचं तेवढं सांगा. बम बोले. अक्कासाहेब, हे काम तसं फार अवघड होतं बरं का. म्हणूनच तर तुम्हाला बोलवलं ना. मला पत्रिका देत नव्हती काय? कसे ना गुरुजी, जेव्हा घी आहे ना सीधी उंगली से नहीं निकलता, तेव्हा उंगली तेढी करायची. डाय डाय कधी कधी डबा गरम केला ना तरी काम होतं, जे आज झालं. नाही या डॉलीबाईला लाईनीवर आणलं ना तर नाव अक्का नाही माझं. अक्कासाहेब, अहो ते सगळं जाऊ द्या हो. त्या बाईच्या दिसण्यावर जाऊ नका बरं का. फार डेंजर बाई आहे ती. नाही, सांभाळून राहा म्हणून सांगतोय हो. गुरुजी, तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलताय ते कळतंय का तुम्हाला? अक्का म्हणतात मला, अक्का. हो. अशा हजारो डॉलीबाई उचलून फेकून दिल्या मी. आता ही नाटकाची सुरुवात आहे. पुढे पुढे बघा मी काय करते ती. हो. मला माझ्या भावापासून दूर करत होती काय? नाही, तिला नाक घासायला लावलं ना, तिची पत्रिका आणि भविष्य माझ्या हातात आहे, कळलं का? हो. तुम्हाला काय पैसे पाहिजे अजून? नको. मग जा ना, थांबला कशाला? आणि मी बोलवल्याशिवाय इथे दिसलं नाही पाहिजे. निघा. हो. देवा! त्या बाईची जन्मतारीख 11 मार्च 1978 आणि जन्मवेळ 12:40. त्या बाईची जन्मवेळ आणि जन्मतारीख आली. पत्रिका बनवायला वेळ लागणार नाही. हा. नाही या डॉलीबाईला लाईनीवर आणलं ना तर नाव अक्का नाही माझं. डॉलीबाई, हे काय? हे काय म्हणजे? जो प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे तो प्रश्न तुम्ही मला विचारा की हे काय आहे म्हणून. तुम्हाला माहिती नाहीये हे काय आहे देवा? अहो यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला ना. सांगा हे काय आहे. डॉलीबाई, आपल्याला ह्यातलं खरंच काय पण माहित नाही. हो, आणि मी विश्वास ठेवू या गोष्टीवरती. एक मिनिट, या बघा, या अक्का आहेत, अक्का. ह्यांना तरी ओळखता का तुम्ही? काय ह्यांना पण ओळखत नाहीये? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती देवा. अहो डॉलीबाई, असं काय करता? आपल्याला माहिती आहे ना की तुम्हाला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून. मग आपण असे मुद्दाम कशाला करू? मग तरी सुद्धा एक पत्रिका मिळवण्यासाठी हे सगळं तुम्ही केलं. डॉलीबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज झाला होता, आता करेक्ट समज झालाय. असं वाटायचं की माझ्या विचारांचा, माझ्या फिलिंग्सचा तुम्हाला खूप रिस्पेक्ट आहे, पण तसं काही नाही.
तुम्हाला फक्त अक्कांच्या फिलिंग्सचा रिस्पेक्ट आहे. अहो, डॉलीबाई हे बघा, एक गोष्ट नक्की खरी आहे की आपलं अक्कावर जाम प्रेम आहे, पण अक्काचा जाम रिस्पेक्ट करतो. डॉलीबाई, आपलं तुमच्यावर सुद्धा ना जीवापाड प्रेम आहे आणि आपण तुमचा पण ना जाम रिस्पेक्ट करतो. आपलं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचंय आता? काय ऐकायचं बाकी राहिले? त्या अक्का मला नाही नाही ते सतत ऐकवत असतात. मला कळतच नाही की मी त्यांचं काय वाकडं केलंय. सतत माझ्यावर चिडत असतात, काही कारण नसताना पण. बरं, मी सगळं ऐकून घेते, मी सगळं सहन करते फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? माझी पत्रिका मिळवण्यासाठी एक खोटा ज्योतिषी माझ्या समोर उभा केलात. गॉड, मी कोणावर विश्वास ठेवायचा आहे? अहो एक शब्द बोलू नका. अहो, डॉलीबाई आपण काय पण बोलत नाही हो. करेक्ट आहे तुमचं. माझ्या ह्या सगळ्या बडबडीशी तुमचा काय संबंध ना? अहो डॉलीबाई, अहो, आपण खरंच सांगतो, ह्या सगळ्याशी आपला काय पण संबंध नाही. डॉलीबाई, आपल्याला असं वाटतं ना की हे सगळं ना अक्काने केलं असेल. हा, अक्कांचं तर नाव नका घेऊ तुम्ही. अक्का सांगणार आणि तुम्ही ऐकणार. आणि हा जो सगळा गोंधळ अक्कांनी आणि तुम्ही केलाय ना, ज्योतिषी, पत्रिका अँड ऑल, हे सगळं तुम्ही का केलं याचं एक्सप्लेनेशन जोपर्यंत तुम्ही मला देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मला भेटायचं नाहीये, अहो बोलायचं पण नाहीये. काके, तू समजतेस ना, तसं काय पण होणार नाही. हा, खरं सांगतो आपण, आई शपथ. अक्के ऐक ना, आणि तू ते म्हणतेस ना डॉलीबाई अशा तशात, अजिबात नाहीत ग. खूप छान आहे ते डॉलीबाई. डॉली अक्के अक्के अगं डॉलीबाई ऐक ना, कशा अक्के. अगं अक्के, आपण कोणाशी बोलतोय? तुझ्याशी बोलतोय ना. हा बोल. मी ते पत्रिकेचं लफड बंद करू का? हा 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 अक्के, हे बघ, आपण काय करतो, आपण डॉलीबाईने घेऊन इकडे येतो. हा, मग तू डॉलीबाईने सांग सगळं की आपला त्याच्यामध्ये काय पण हात नाही. ही सगळी आयडिया ना तुझी आहे. सांगशील ना त्यांना तू? अरे सांग जा. त्यांना सांग की अक्काला 4 वाजता येऊन भेटा म्हणून. हा अक्के, खरंच हा खरं. की आपली मस्करी करत नाही ना तू? अरे माझे सोन्या, नाही रे, जा सांग त्यांना. हा आपण आता सांगून येते ना. हा. अक्का, थँक्यू. हा. आणखीन काही? डॉलीबाई, एवढंच हो. एवढंच? ठीक आहे, मी येणार नाही. आणि एवढंच जर असेल ना, तर अक्कांना सांगा मला इथे भेटायला यायला. मी येणार नाहीये. अहो डॉलीबाई, आपण हात जोडतो, प्लीज या ना आपल्या घरी. एक मिनिट. हा जो सगळा गोंधळ आहे ना, पत्रिका, ज्योतिषी, हा सगळा गोंधळ कुणी घातलाय? हा सगळा गोंधळ अक्कांनी घातलाय. तर तुम्ही त्यांना जाऊन सांगा, मला का सांगताय? डॉलीबाई, अहो खरंच सांगतो, अहो आपली ह्यात काय पण चूक नाही. त्याच्यात आपल्याला तर कळतच नाही. तिकडे अक्का, इकडे डॉलीबाई. ते म्हणतात ना, त्या 2 रेड्यांच्या मध्ये ना, मधल्या मध्ये गवताचा चुरडा होतो. ज्याला आपल्याला वाटतं ना आपणच गवत आहे, या दोघींच्या भांडणात ना आपला पार चुरडा होतोय. रेडा? हाऊ चीप इज दॅट? तुम्ही मला आत्ता रेडा म्हणाला. ओके, आता तर मी येणारच नाही. काय वाटेल ते झालं ना, तरी नाही येणार. अहो डॉलीबाई, तुम्ही कशाला भडकताय एवढे? अहो आपण तुम्हाला नाही रेड्या म्हटलं, आपण ना फक्त ती म्हण म्हटले हो, बाकी काय नाही. अहो कशाला एवढं गरम होत आहे? रिअली? म्हणजे मी उगीच चिडतीये. मी खरं तर शांत राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कसंही वागलात तरी मी शांत राहायचं. अक्कांनी काहीही केलं तरी मी समजूतदारपणा दाखवायचा, हेच ना? अहो डॉलीबाई, खरंच सांगतो आपण तुम्हाला, आपल्याला तुमच्याशी कसं बोलायचं ना तेच कळत नाही. आपण समजा असं म्हटलं ना की डॉलीबाई, आहे तुमचा चेहरा बघा ना, कसला मस्त कमळासारखा दिसतोय. तर तुम्ही आपल्यावर भडकाल आणि म्हणाल, हो म्हणजे तुमचं शरीर चिखलामध्ये रुतलंय. डॉलीबाई, आपण काय करणार? आपल्याला आता काहीच कळत नाहीये. डॉलीबाई, हो आपण प्लीज रिक्वेस्ट करतो, चला ना तुम्ही घरी आपल्या.